गॅसचा प्रॉब्लेम हा सर्वांकडेच चालू आहे मित्रांनो. तुमच्याकडे पण हाच प्रॉब्लेम नक्की चालू असेल. गॅस हा लवकर मिळत नाही आहे आणि प्रत्येक गृहिणीला हे टेन्शन आहे की गॅस हा नाही संपला पाहिजे. पण मनात हे सुद्धा थोडंसं भीती वाटते की आज गॅस संपते, उद्या गॅस संपणार असं प्रत्येकाला वाटत आहे. आणि गॅस संपला तर आपल्याला करावं लागेल चुलीवर स्वयंपाक. तर हे कोणत्याच गृहिणीला, कोणत्याच महिलेला वाटत नाही की आपण चुलीवर स्वयंपाक केला पाहिजे. तर त्यासाठी आज मी घेऊन आली आहे एक नवीन ट्रिक, म्हणजे एकदम साधी सोपी अशी भाजी आपण बनवणार आहे, जे जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून रेडी होईल. तर त्यासाठी ना तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर तुमचं मित्रांनो स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चस्का कुकिंग चॅनलमध्ये. तर चला, त्यासाठी आज मी बनवणार आहे भेंडी. तर भेंडी पहिले इथे मी छान अशी धुवून घेतली आहे, त्याला पुसून घेतली आहे, म्हणजे त्याला जेणेकरून ना पाणी नाही राहणार. नाहीतर पाणी जर त्याला असलं तर भाजी नाही थोडीशी अशी चिकट झाल्यासारखी होते. त्यासाठी ते चिकट न होण्यासाठी आपण पहिले भेंडी छान धुवून घेतली पाहिजे आणि पुसून घेतली पाहिजे, जेणेकरून कॉटनच्या कपड्याने वापर करावा, म्हणजे त्याला पाणी जास्त राहणार नाही. तर आपण साधी जे छोटी छोटी गोल गोल कापत असतो त्या प्रकार पण कापले जाते. तर ही खूप ना अशी एकदम कवडी अशी भेंडी आहे, तर त्यामुळे मी अशी उभे स्लाईड इथे करत आहे. तर ह्या प्रकारे पण अशी भेंडी बनवली जाते. तर चला मित्रांनो, सारी भेंडी इथे आपण कापून घेतलेली आहे आणि कढई ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी, जेणेकरून 4 ते 5 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये एक मोठा चिरलेला असा कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम तुम्ही बघू शकता बिलकुल लो आहे. तर कांदा छान परतलेला आहे एकदम. आणि नंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार टोमॅटो, जेणेकरून भेंडीच्या भाजीमध्ये नाही टाकले जात पण मी टाकते. खूप छान असं ना म्हणजे त्याचा चव येते त्याला. तर त्यासाठी आपल्याला ना टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं सॉफ्ट झाल्यासारखं झालं टमाटर की त्याच्यामध्ये नंतर आपण टाकूया लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकायची आहे. तर ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची. तर ह्यामध्ये 4 ते 5 अशा मी घेतलेल्या आहे हिरवी मिरची आणि त्याला छान असे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा टाकू शकता. आणि इथे आपल्याला गॅस तर तुम्ही बघू शकता बिलकुल लोच आहे. तर आपल्याला हाय नंतर करायचा आहे. तर तोपर्यंत आपण आता याला काय करणार, मधामधात माझी मुलगीसुद्धा येत आहे. तर पर आता मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं ना तर आपली जे फोडणी असते, जो आपला मसाला असतो तो खाली असा एकदम लागत नाही. तर त्यासाठी आपण इथे आता मी टाकून घेतलेलं आहे धने पावडर, जिरा आणि मिरची पावडर टाकून. मिरची पावडर इथे मी टाकत आहे, छोटा चम्मच आहे तर मी 4 ते 5 चम्मच टाकत आहे. तुम्ही कमी जास्त टाकू शकता. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आणि जास्त लागत असेल तर जास्त टाका. आमच्याकडे थोडं जास्तच तिखट खाल्लं जातं, त्यामुळे मी इथे न टाकत आहे थोडंसं जास्त. याला पण छान असं परतून घेऊया आणि जी आपली स्लाईड करून ठेवलेली आपली भेंडी आहे ते यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान असं आपण याला परतून घेऊ खाली वर असं, म्हणजे जेणेकरून जो मसाला आहे आपला ना तो चांगला भेंडीला लागून जाईल. तर भाषा थोडीशी तुम्ही स्किप करू शकता, कारण की विदर्भातली भाषा आहे आणि विदर्भातले जे माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीतच आहे की भाषा आहे मराठी कशी असते. पहिले माझे व्हिडिओ येत होते ही हिंदीमध्ये. तर कसं असते ना, आपली जे भाषा आहे त्याच भाषेमध्ये जर आपण व्हिडिओ बनवले तर ते आपल्याला थोडं बोलायलासुद्धा म्हणजे सोपं जातं. तर हिंदीमध्ये जर बनवताना स्पेसिफिक थोडेसे फारच शब्द मी बोलत होते. तर त्यामुळे आता मी निर्णय घेतला आहे की माझे जे येणारे पूर्ण व्हिडिओ आहेत ते मी मराठीतच बनवणार आहे, जे लॉंग व्हिडिओ आहे. तर जसं तुम्ही ना हिंदी व्हिडिओला जसं मला तुम्ही प्रेम दिलं मित्रांनो, तसंच तुम्ही मला ना इथे मराठी व्हिडिओलासुद्धा द्याल ही मी अपेक्षा करते. आणि ते छान आपण पाहिलं आहे. तर भेंडीने मी छान परतून घेतलेली आहे. सर्व याला मसाले लागलेले आहे. थोडंसं तेल वरून घालून घेतलं आहे, की तेल थोडं भेंडीला थोडंसं जास्तच लागतं. आणि याला आपण झाकून ठेवूया, लो फ्लेमवरच ठेवूया. जास्तीत जास्त 5 मिनिट झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर आपण एकदा परत याला झाकण काढून परतून घेऊया बघू शकता. आणि भेंडी ना हे एकदम सॉफ्ट झालेली आहे. फक्त 5च मिनिटामध्ये ना आपली भाजी बनवून रेडी झाली आहे. टेस्ट करायसाठी सुद्धा मी मधामध्ये दिली थोडीशी. तर थोडीफार कच्ची राहिलेली आहे भाजी, तर त्याला आणखी 2-3 मिनटं आपण झाकून ठेवूया. 2-3 मिनटामध्येच आपली भाजी एकदम म्हणजे पूर्ण पकून जाईल, शिजून जाणार. आणि याला झाकून ठेवल्यानंतर गॅस ना आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे, कारण की माहिती आहे का, गॅस जे गरम आहे ना त्या गरमनुसारच आपली भाजी ना एकदम
शिजून येतं. त्या भेंडीला जास्त गॅसचं नाही पाहिजे गॅस, त्यामुळे 5 ते 10 मिनटात आपली ही भाजी ना, 10 मिनटं तर नाहीच, फक्त 5च मिनटामध्ये ना आपली ही भाजी बनवून रेडी आहे. तर इथे आज मी बनवली आहे भेंडीची भाजी आणि चपाती. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या पुढील व्हिडिओला तुम्ही असंच प्रेम असू द्या ही मी तुमच्याकडून अपेक्षा करते. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर ठीक आहे, चल बाय.